प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दरवर्षी एक दिवस स्पेशल असतो, तो म्हणजे त्यांचा स्वतःचा वाढदिवस किंवा त्यांच्या अगदी जवळच्या लोकांचे वाढदिवस. कारण वाढदिवसाच्या दिवशी आपण जेव्हा जन्माला आलेलो होतो तो दिवस आपण साजरा करत असतो. खरं तर हा पूर्ण दिवस हा स्पेशल असतो आणि तो स्पेशलच ठेवायचा असतो. मी जेव्हा आई झाले तेव्हा त्या दिवसापासून मला वाढदिवस म्हणजे त्याच्यानंतर जे येणारे प्रत्येक वाढदिवस, मग तो माझा असेल, माझ्या घरातल्यांचा असेल, मुलांचा असेल, कोणाचाही असेल, तो खूप छान प्रकारे साजरा करायला आवडतो. घरच्या घरी का होईना पण साजरा करायला आवडतो. केक वगैरे आणायलाच पाहिजे अशापेक्षा मस्तपैकी गोडधोड करायचं, खायचं आणि तो दिवस आनंदाने घालवायचा. का माहिती आहे का, जेव्हा मी आई झाली ना तेव्हा मला कळालं की एका मुलाला जन्माला घालणं हे किती वेदनेतून जावं लागतं. हे किती एका आईसाठी खरंच खूप आनंदाचा क्षण असतोच तो. जेव्हा आई एखाद्या मुलाला जन्म देते तेव्हा तो किती आनंदाचा क्षण असतो हे आपली आईचं म्हणजे आई जेव्हा आपण होतो तेव्हाच आपल्याला ते माहीत असतं, जाणवतं. आणि म्हणून मग मी जेव्हा आई झाली तेव्हा मला कळालं, बापरे, जेव्हा मला जन्म आईने दिला तेव्हा तिला पण अशाच वेदना झाल्या असतील, अशाच ती त्रासातून गेली असेल आणि मग तिला आनंद झाला असेल. तो खरंच म्हणजे तो काही कोणतंच मौल्य त्याला नाही, म्हणजे पैशात मोजता न येण्यासारखा आहे. म्हणून मग मी वाढदिवस अतिशय मस्त साजरा करते. कारण तो दिवस मी असं मानते की माझ्यासाठी तर स्पेशल आहेच, पण माझ्यासोबत अजून एका व्यक्तीसाठी तो स्पेशल दिवस असतो आणि तिच्यासाठी म्हणून मी पण साजरा करते. ते म्हणजे माझी आई. माझ्या आईने मला जन्म दिला आणि मी जेव्हा आई झाली तेव्हा कळालं की बाळाला जन्म देताना किती त्रास असतो, किती त्या वेदना असतात आणि त्यातून जो आनंद असतो, म्हणजे जेव्हा बाळ आपल्या हातात देतात तेव्हा जो आनंद असतो तो कुठेच शब्दात सांगता येत नाही किंवा ती फिलिंगसुद्धा अशी सांगता येत नाही, इतकी सुंदर असते. म्हणून मग जेव्हा पण माझा वाढदिवस असतो किंवा माझ्या अगदी मुलांचासुद्धा असतो ना, तर मी तो खूपच छानच साजरा करते. तर आज असंच वाढदिवसानिमित्त मस्तपैकी पुरी भाजी श्रीखंड असा बेत आहे. मग एका साईडला वरण करून घेतलेलं आहे, बटाटे उकडून झाले होते तर त्याचे साल काढून ते चिरून घेतले आणि बटाट्याच्या भाजीची तयारी इथे सुरू आहे. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, मोहरी, हिंग तडतडून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण याचं वाटण टाकलं आणि कांदा परतून घेतलेला आहे. थोडीशी हळद, धणे पावडर टाकली आणि बटाटे जे उकडून ठेवले होते त्यावर थोडीशी हळद टाकून आणि मीठ सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. कारण पुरी जेव्हा करतो ना आपण अशा मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या, त्यासोबत ही जी बटाट्याची भाजी असते ना ती इतकी छान लागते चवीला. आणि सोबतच होता नैवेद्यासाठी म्हणून वरण भात. तर अशा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत. इथे बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही पुऱ्या तळाल तेव्हा तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा पुरी टाकतो तेव्हा ती एका साईडने व्यवस्थित होऊ द्यायची आहे, त्यानंतरच ती उलटवायची. कारण घडी जर आपण उलटपलट केली तर पुरी जी असते ती खूप तेल ॲब्सॉर्ब करते आणि तुमच्या पुऱ्या फार तेलकट होतील. त्यामुळे दोनदाच पुरी उलटायची. एका साईडला झाली की पलटायची आणि बस, पुरी अशी मस्त टम्म पण फुगते, तेल पण जास्त ॲब्सॉर्ब करत नाही आणि चवीलासुद्धा छान लागते. तर इथे मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत, गव्हाच्याच पिठाच्या केलेल्या आहे. गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा घालायचा, साखर, मीठ आणि थोडंसं तेल, जास्त तेल नाही घालायचं, नाही तर परत मग पुरी जेव्हा तेलात जाते तेव्हा तेल जास्त ॲब्सॉर्ब करते. तर इथे मी खाली बसून पुऱ्या लाटत आहे आणि वरती आई पुऱ्या ओट्यावर तळून घेत आहेत. असं साईड बाय साईड काम केलं की झटपट होतात. तर खूप पातळ नाही पुरी लाटायची किंवा खूप जाड नाही ठेवायची, मीडियम थिक अशी पुरी लाटायची आहे. व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे. तर सगळ्या पुऱ्या लाटून इथं मस्त तळून झालेल्या आहेत आणि श्रीखंड आहे, पुरी आहे, तर पापड हा झालाच पाहिजे म्हणून मग आता पापडसुद्धा तळणार आहोत. तर बघू शकता एकदम छान पुऱ्या झालेल्या आहेत, तेलकट अजिबात नाही आहे. आता पापड तळून घेतो, काही उडदाचे पापड आणि काही तांदळाचे पापड. तर तुमच्यापैकी कोणाला तळलेले पापड आवडतात कमेंट करून नक्की सांगा. तर हा आहे मस्त फुललेला तांदळाचा पापड. असं मस्त जेव्हा गोडाधोडाचं जेवण असतं ना तेव्हा 2 घास तर छान जातातच. आणि त्याचबरोबर दिवस आपला हा स्पेशल असतो, त्यामध्ये असं स्पेशल फूड जर आपल्यासाठी बनवलं गेलं तर
अजूनच तो दिवस एकदम छान वाटतो, मस्त वाटतो. तर इथे आहे इलायचीचं श्रीखंड आणि त्यानंतर आहे आम्रखंड, दोघं आणले होते. आणि त्याचबरोबर आम्रखंडाचा कलर बघा किती छान आहे, मस्त आहे. बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची मस्त चवदार भाजी, पुऱ्या आहेत, श्रीखंड, पुरी, थोडासा वरण भात, बटाट्याची भाजी, एकदम परफेक्ट जेवण आहे. तर हे जेवण आपण असं बड्डेज असतील तेव्हा किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा अगदी सणाला पण आपण करू शकतो. तर असं हे आहे आजच्या विशेष दिवसाचं जेवणाचं ताट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि तुपाशिवाय काही ताट कंप्लीट होत नाही. आता याचा पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेऊ आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवू, कारण देवाच्या आशीर्वादानेच सगळं होत असतं, म्हणून देवाला पहिला नैवेद्य असतो. तर अशा ज्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत त्या कशा करायच्या याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर लिंक मी खाली देते, नक्की जाऊन चेक करा. आणि इथे आय बटनवर सुद्धा असेलच, तेव्हा त्यावर क्लिक करा आणि नक्की बघा. कारण जेव्हा आपण असा मस्त परफेक्ट बेत करतो ना, तेव्हा पुऱ्या, कारण आपण लगेचच गरम गरम पुऱ्या खाणार बसलो आहे असं होत नाही. कधी कधी पुऱ्या करून ठेवतो आणि जेवायला वेळ लागतो, त्यामुळे पुऱ्या वातड होऊ नये, कडक होऊ नये, त्या कशा छान सॉफ्ट आणि टम्म फुगलेल्याच राहाव्या याचा टिप्स सकट व्हिडिओ आहे कावप्रेमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, नक्की चेक करा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा बर्थडे कसं सेलिब्रेट करता नक्की आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. आपला दिवस स्पेशल असतो बड्डे म्हटलं की, आणि त्या दिवशी प्रत्येकाचे खरं तर वेगवेगळे प्लॅन्स असतात की मी हे करणार आहे, ते करणार आहे. तर तुम्हाला काय आवडतं तुमच्या बड्डेला कमेंट करून सांगा. आणि त्याचप्रमाणे खाऊप्रेमीवर ऑर्गनायझेशन, क्लिनिंग, व्लॉग, मोटिवेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतच असतात. जर तुम्ही अजूनही व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या व्हिडिओजच्या प्लेलिस्टची लिंक शेअर करते. त्या प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन क्लिक करा, म्हणजे मग तुम्हाला रिलेटेड सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. जर तुम्हाला ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याच्या लिंकवर, प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा, ऑर्गनायझेशनचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. त्याचप्रमाणे व्लॉग, मोटिवेशन असे रेसिपीज असे सगळे आहेत, प्रोटीन रिच रेसिपीज पण आहेत. तेव्हा नक्की चेक करा. आणि अजूनही प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मन थोडंसं नाराज होतं. पण हरकत नाही, जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.